जितक्या मी तुम्हाला जितक्या टाळ्या वाजवायला लागत तितक्या टाळ्या वाजवायच्या, तर तुम्ही त्या माझ्या एकच म्हणजे सगळ्यांनी सोबत वाजवायच्या. ठीक आहे. उदाहरणार्थ मी म्हटले 2 1 2, जेव्हा मी 3 सांगेन तेव्हा 3. ओके. तर 4 2 3 व्हेरी गुड 5 9 वा छान. ठीक आहे. आता तुमचा पेपर घ्या आणि पेपर आहे ना आपला, तर हा पेपर आहे ना, तर काय करायचं पेपरचं, पेपर हा असा कट करायचा, आता फोल्ड करायचा आणि इतका पेपर कट करायचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे आवडतं ना, जे जे करायला आवडतं ते लिहायचं. बघू पटकन कोण लिहितंय, पटकन कोण कागद फाडतंय आणि पटकन कोण लिहितंय आपण बघूया. ठीक आहे. कशाबद्दल तुम्हाला काही जे आवडतं ते तुम्हाला, जर उदाहरणार्थ तुम्हाला गाणं गायला आवडतं, डान्स करायला आवडतं, फक्त एकमेकांशी बोलायचं, माझ्याशी बोलायचं. हे आपल्याला बोलताय तुम्ही मॅडम, तुम्हाला सांगताय तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी करायला आवडतं ती लिहायची. कोणाला लिहायचंय गाताने बोलू नका. छोटा पेपर आहे ना, छोटा पेपर तो लिहायचं तुम्हाला काय काय आवडतं आणि त्याचा घेऊन काढायचं नाटक अभ्यास करायला आवडत असेल तेही लिहू शकता. गाणं गायला आवडतं, चित्रकला, एखादा डान्स करायला आवडतं ते लिहू शकता. नंबर ली. 1 काय आवडतं ली, 2 काय आवडतं असं ली. पेन हवा आहे का कोणाला? मी असं लिहिलंय तिला खेळायला आवडतं, ऍक्टिव्हिटी करायला आवडते, अभ्यास करायला आवडतं. अजून कोणाचं आपण विचारलं कोणाचं विचारलं? हां सांग बेटा, तुझं नाव काय आहे? सांग. हां अजून छान. व्हेरी गुड. ठीक आहे. आता तो तुमचा उरलेला कागद आणि तो कागद सगळं बाजूला ठेव. ठीक आहे. आता मी जे सांगते ते ऐकायचे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे, तुम्हाला माहिती आहे का विषय कुठला आहे आपला? पाळीचा विषय आहे आपला. पाळी तुम्हाला काय येते, पाळीबद्दलची जनजागृती आपल्याला करायची आहे. किंवा तुम्हाला या सगळ्या लाजायसारखं त्याच्यात काहीच नाही. ठीक आहे. तुम्हाला जसं आपले डोळे असतात, जसं आपली रेस्पिरेटरी सिस्टीम असते, श्वसन असतं, तशीच ती एक संस्था आहे आपल्या शरीरामध्ये आणि तिच्याबद्दल आपण जाणून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आधी छोट्या होत्या. ठीक आहे. सगळ्या मोठ्या झालेल्या आहेत का इकडे? सगळ्यांना पाळी आलेली आहे का? व्हेरी गुड. तुम्ही अगोदर छोट्या होत्या, नंतर मग तुमच्या शरीरामध्ये काहीतरी हॉर्मोन सिक्रेट झाले आणि तुम्हाला पाळी यायला लागली. बरोबर. तर पाळी येण्याच्या अगोदर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होत होते? तर हे सगळे बदल तुमच्या शरीरामध्ये होत होते. ठीक आहे. काय काय? तुमचं कमरेची साईज वाढत होती, तुमचं शोल्डर वाढत होतं, त्यानंतर तुमच्या काखेमध्ये आणि खालच्या भागामध्ये केस येत होते. बरोबर. तुमचा आवाज जो आहे थोडासा कर्कश होत होता, तुम्हाला थोडासा मेकअप आवडायला लागलेला होता. ठीक आहे. हे सगळे थोडेसे जे बदल होतात ते आपल्यामध्ये ते का बरं होतात? आपल्या शरीरामध्ये ब्रेनमध्ये तुम्हाला माहिती पिट्युटरी नावाची ग्लँड असते,
ग्रंथ असते तिच्यामधून काहीतरी सिक्रेशन बाहेर येतात आणि ते आपल्या शरीरामध्ये हे सर्व बदल घडवतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मग हे सगळे बदल आपल्या शरीरात घडतात आणि हे वाईट आहे का चांगलं आहे? चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला पाळी येते म्हणजे ही वाईट गोष्ट नाहीये किंवा हे काही अशुभ नाहीये. यू आर रेडी टू रिप्रोड्यूस. तुम्ही एका गोष्टीसाठी तयार होत आहे. हे त्याचं द्योतक आहे. ठीक आहे. हे त्याचं द्योतक आहे की तुम्ही एका आई होण्यासाठी तयार होत आहे. तुमचे शरीर जे आहे ती त्याच्यासाठी तयारी करत आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही जेव्हा तुम्हाला हे माहिती का पायाचं रक्त कुठून बाहेर येतं? तुम्हाला माहिती का प्रत्येकाला 3 ओपनिंग असतात. जर आपण असं झोपलो आणि पाय जर बाजूला घेतले तर आपले 3 ओपनिंग असतात. खूप साऱ्या मुलींना जेव्हा मी इतर शाळेमध्ये लेक्चर घेतले त्यांना हे माहितीच नव्हतं. त्यांना असं वाटतं की जिथून आपण लघवी करतो किंवा मूत्रमार्ग आहे तिथूनच आपलं रक्त बाहेर येतं. तर आपलं रक्त तिथून बाहेर येत नाही. ते पहिलं जे ओपनिंग आहे ते मूत्रमार्गाचं असतं. दुसरं जे ओपनिंग दिसतं आहे ते थोडंसं मोठं असतं. इथून पायीचं रक्त आपलं बाहेर येतं आणि इथून जे आहे ते मलद्वार आहे. ठीक आहे. आपली जे बाकीच्या शरीरातलं फिकल मॅटर असतं ते हे ओपनिंग मधून बाहेर पडतं. तुम्हाला मी हे का सांगते तुम्हाला हे माहिती पण पाहिजे की आपले 3 ओपनिंग हे कशा आहे जवळ जवळ आहे. तर आपल्या इथून जर सगळी शरीरातली घाण बाहेर पडते इथून पायीचं रक्त बाहेर पडते तर हे एवढे जवळ असल्यामुळं इथे इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण हे महत्त्वाचं कळालं की तुम्हाला का पायीचं रक्त हे मूत्रमार्गातून बाहेर येत नाही. ते दोन्ही जवळजवळ आहे म्हणून कदाचित तुम्हाला बाथरूमला जाताना असं वाटत असेल की बाथरूम सोबत आपल्याला रक्त बाहेर जाते पण ते 3 ओपनिंग तुम्ही जे आहेत ते वेगवेगळे आहे. ही गोष्ट महत्त्वाची कळाली का तुम्हाला? ओके. आता तुम्हाला पाळी येते सर्व काही होते ते सगळं आपण बघणार आहे. पण तुमच्या शरीरात हे सगळे जे बदल होत आहेत बरोबर आहे. तर ह्या बदलांना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? चांगल्या पौष्टिक खाण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तुम्ही पौष्टिक खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय आहे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि तुम्हाला मजबूत बनल तर मटार पालक आलू डाळ सुकामेवा मछली हे सगळ्या गोष्टी तुम्ही खाल्ली पाहिजे. ठीक आहे. याच्यासोबत तुम्ही विटॅमिन सी जे आहे हे विटॅमिन सी तुम्हाला याच्यामधून भेटतं. आवळा संत्रा लिंबू आणि आंबे खायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त सगळ्या गोष्टी जास्त असतात. ठीक आहे. तुमच्या शरीराला जे पाहिजे आहे ते सगळं जास्त असतं. जेव्हा आंबे मिळतात कोणत्या ऋतूमध्ये मिळतात सीझनमध्ये मिळतात उन्हाळ्यात तेव्हा आंबे खायचे. ठीक आहे. दूध फळे पालेभाज्या आणि फळभाज्या सगळं व्यवस्थित खायचं. नाटकं कुठलेच करायचे नाही. सगळ्या पालेभाज्या ते कारलं जरी असलं तरी पण ते खायचं कारण की ते तुमच्या शरीरासाठी काय आहे गरजेचं आहे. तुमच्या शरीरामध्ये एवढे सारे बदल बदलच होत आहेत नाही. तर या बदलासाठी सामोरं जाण्यासाठी तुमची इम्युनिटी वाढली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सगळं खाणे गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला काय खायचं नाहीये जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते काय काय आहे. कोण माझ्याकडे तुवाच काय काय खायचं नाहीये. हे सगळं खायचं नाही आहे. ठीक आहे. तर एखाद्या तुम्ही म्हणा जास्त खाल्लं नाही कसं ठीक आहे ना खायचं चालेल 15 दिवसातून एकदा महिन्यातून 2दा 3दा पण नेहमी रोज चहा बिस्किट खायला पाहिजे का? रोज चहा बिस्किट खाल्लं पाहिजे का? नाही. महत्त्वाची गोष्ट की तुम्ही काय आहार तुमचा व्यवस्थित ठेवला पाहिजे. आता हा भाग 3 आहे. या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पहिल्याची म्हणजे की पाळी काय येते हे मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरं पाळी आल्यानंतर तुमचं पोटात दुखतं ना थोडंफार तर ते का दुखतं. त्याच्यानंतर पाळी आल्यानंतर जर पोटात दुखत असेल तर आपण काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर पाळी कोणत्या वयात येते तुम्हाला सांगायची गरज नाही. 10 महिन्यात सांगावं लागेल. त्याच्यानंतर पाळी आल्यानंतर किती दिवस सांगावं जातं आणि तुम्हाला जर रेग्युलर पाळी येत नसेल
तर हे नॉर्मल आहे का, त्याच्या प्रश्नांची उत्तर आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्यांदा पाळी काय येते. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघा, तुमच्या घरात कोणी पाहुणे येणार असते, ठीक आहे, तुमची आत्या मावशी येणार असेल, तुम्ही काय काय करता, काय काय तयारी करता. जेवण बनवतात. व्हेरी गुड. त्यांना जेवण बनवतात, घरातून पसारा वगैरे आवडून ठेवतो. ठीक आहे. सगळ्या अशा गोष्टी करतो कारण की आपल्या घरी पाहुणे येणार आहे. ठीक आहे. तर आता इथे असंच काहीतरी होतं. ही आपली ओव्हरी आहे. या ओव्हरीमधून स्त्रीबीज बाहेर पडतं. प्रत्येक महिन्याला एक स्त्रीबीज बाहेर पडतं आणि ते स्त्रीबीज बाहेर पडून त्या इथे जे फिब्रा असतात तिथून ते कॅप्चर होतं आणि फॅलोपियन ट्यूबमधून ते इथं गर्भाशयात येतं. गर्भाशयासाठी ते स्त्रीबीज आहे, ते काय आहे, एक पाहुणा आहे. ठीक आहे. मग गर्भाशयातून काय होतं, आता पाहुणा येणार आहे म्हणून इथं खूप सारे लेयर्स तयार होतात, रक्ताचे लेयर तयार होतात. कारण की त्या पाहुण्याला व्यवस्थित आपल्याला ठेवायचे, कारण की पुरुष बीज आहे, शुक्र इथनं येतात, इथनं आले नाही तर तो पाहुणा निघून जातो. ठीक आहे. कुठून निघून जातो, इथून. त्यालाच आपण काय म्हणतो, पाळी. पाहुणा येणार असतो म्हणून ही सगळी तयारी केलेली असते आणि जर इकडून शुक्रबीज आले नाही तर मग ही सगळी तयारी आपण काढून टाकतो ना पाहुणे गेल्यानंतर. मग ती सगळी तयारी त्या मार्गातून काढून टाकली जाते आणि त्याला आपण काय म्हणतो, पाळी. तुम्हाला रक्त बाहेर पडतं ना, रक्त बाहेर पडतं ना पाळीमधून. तर ही सगळी जी तयारी आहे ती तयारी गर्भपिशवीच्या योनी मार्गातून, हा योनी मार्ग आहे, इथून ती तयारी खाली काढून टाकली जाते आणि त्याला आपण काय म्हणतो, पाळी म्हणतो. तुम्हाला कळालं का पाळी काय येते. मग परत पाहुणे गेले परत पाहुणे येतातच ना. दर महिन्याला तर एक पाहुणे येत असतो, दर महिन्याला ही तयारी होते. जसं आता उन्हाळ्यानंतर पावसाळ्यानंतर थंडी, चक्र जसं चालू असतं तसं हे चक्र सारखं चालू असतं. ठीक आहे. पाळी काय येते कळालं का सर्वांना. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पाळी आल्यानंतर पोटात काढू. आता तुम्हाला मी सांगितली ती सगळी तयारी काढून टाकायची आपल्याला. ती तयारी काढून टाकण्यासाठी ते गर्भाशयाचा संकुचित होतं. आपण स्पंज बघितलाय, स्पंज पाण्यामधून आपण तो कसा होतो आणि नंतर आपण त्याला कोरडा करायचा असतो, आपण त्याला फिरतो, बरोबर. तसंच गर्भाशयाला कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागतं. कॉन्ट्रॅक्शन जे होतं त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये दुखतं आणि ते खूप नॉर्मल आहे. दुखणं म्हणजे ॲबनॉर्मल नाही. खूप दुखत असेल तर काय करायचं, जर तुम्हाला खूप दुखते, गर्भाशयातून पाळी आलेली आहे तेव्हा तुम्हाला खूप दुखते, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. तर वॉकिंग रोज चाललं पाहिजे. त्याच्यानंतर रेस्ट व्यवस्थित घ्यायची. खूप दुखत असेल तर तुम्ही गरम पाण्याची पिशवी तुमच्या ओटीपोटाच्या भागावर ठेवू शकता. भरपूर पाणी प्यायचं. त्याच्यानंतर हे आसनं आहेत, प्रॅक्टिकल योगाचे पोजेस आहेत, बालासन, पिठ्यासन, भद्रासन आणि भुजंगासन. हे आसनं केले तर तुमचं जे पोटात जास्त दुखणं असतं ते कमी होतं, कारण की युटेरसला रिलॅक्स व्हायला मदत होते. मी काय बोलते कळते तुम्हाला. व्हेरी गुड. तुम्हाला कळालं की तुमच्या पोटात दुखत असलं तर मग पाळी येण्याच्या अगोदर मधला जो दिवस असतो त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. ठीक आहे. आता पाळी कोणत्या वयात येते, साधारणतः 9 पासून तर 16 पर्यंत कुठल्याही वयात पाळी येऊ शकते. तर तुमच्यापैकी एखादी मुलगी अशी असू शकते कुठल्या पाळी अजून आलेली नाहीये, पण काही हरकत नाही. 17 वयापर्यंत 16 वयापर्यंत पाळी येणं हे नॉर्मल आहे. ठीक आहे. आता आयुष्यभर चालते का पाळी. व्हेरी गुड. कधीपर्यंत असते, 50 वया. हा 45 ते 55 मध्ये पाळी बंद होते. त्याला काय म्हणतात, मेनोपॉज. ठीक आहे. त्या अवस्थेत त्या स्थितीला म्हणतात मेनोपॉज आणि पाळी सुरू होते त्याला म्हणतात मेनाज. ठीक आहे. पाळी बंद झाल्यानंतरच्या स्त्रियांमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात माहिती का. पाळी आहे म्हणून आपल्याला ब्लॉकेजेस होत नाही. म्हणजे स्त्रियांना जास्त ब्लॉकेजेस का होत नाही, त्यांना रक्तामध्ये गाठता तयार होत नाही रक्ताची आपल्या वाहिन्यांमध्ये, कारण की आपल्याला पाळी येते. पाळीमुळे आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ते हड्डीमध्ये टाकलं जातं, तुमचे बोन स्ट्रॉंग होतात. पाळी येणं हे खूप चांगलं लक्षण आहे आणि तुम्ही त्याला अशुभ वगैरे असं काही मानायचं नाही. आता पाळी आल्यानंतर किती दिवस अंगावर जायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं. 2 पासून तर 7 दिवसापर्यंत पाळीमध्ये अंगावर जाणं एकदम नॉर्मल आहे. ठीक आहे. कोणाकोणाला 7 दिवस जाईल, 6 दिवस जाईल, 5 दिवस जाईल आणि कोणाकोणाला असं पण वाटतं. काही मुली विचारतात मला सेशन झाल्यानंतर की आम्हाला असं रक्त कमी झाल्यासारखं वाटतंय,
खूप अंगावर जाते, तर असं काहीच होत नाही. पाळीमध्ये साधारणतः 2 ते 6 चमचे इतकं रक्त फक्त आपल्या शरीरातून बाहेर जातं आणि ते रक्त बनवायला फक्त आपल्याला काहीतरी तास पुरेसे असतात. आपल्या शरीरामध्ये कायम रक्त बनत असतं, ठीक आहे. आणि ते 2 ते 6 म्हणजे रक्त जातं वाया आपल्या पाळीमधून, ते बनवायसाठी काहीतरी तास सुद्धा पुरेसा असतं, तरी पण ते रिप्लेस करून घेतं. त्याच्यामुळे अंगावरून पाळीतून रक्त गेलं, मला अशक्तपणा आला, हे झालं ते झालं, त्याचा काही एक संबंध नसतो. तशी मनात धारणा करून घ्यायची नाही. पाळी आल्यानंतर आपल्याला 2 ते 7 दिवसापर्यंत 6 दिवसापर्यंत अंगावर जातं, हे नॉर्मल आहे. पण ॲबनॉर्मल कधी तुम्हाला सगळ्याच्या गाठी पडायला लागल्या, तुम्हाला पाळीमधून 1-1 तासाला तुम्हाला पॅड चेंज करावं लागलं, तर मग ती गोष्ट काय आहे, ॲबनॉर्मल आहे. मग तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, ठीक आहे. नॉर्मली आपल्याला म्हणजे अंगावरून आपले जे रक्त जातं ते फक्त 2 ते 6 चमचे इतकं असतं, ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला जस्ट पाळी सुरू झालेली आहे, तुम्ही 1-2 वर्षामध्ये तुम्हाला पाळी सुरू झालेली आहे ना, तर काही मुलींना पाळी रेग्युलर येत नाही, कारण की हे पूर्ण पाळी येणं की तुम्हाला जरी फक्त थकवा बॉडीमध्ये खूप चेंजेस व्हावं लागतात. पिच्युटरी करून एक हॉर्मोन यावं लागतं, त्याच्यानंतर गर्भाशयातून हॉर्मोन सिक्रेट व्हावं लागतं. हे जो याला हायपोथॅलॅमस ॲक्सिस म्हणतात, हा रेग्युलर म्हणजे हा व्यवस्थित होण्यासाठी साधारणतः 2 वर्ष लागतात. त्याच्यामुळे पाळी सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 वर्ष रेग्युलर तुम्हाला पाळी देत नाही, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, ते नॉर्मल आहे. म्हणजे तुम्हाला जरी दर महिन्याच्या महिन्याला पाळी आली नाही तरी पण ते नॉर्मल आहे, ठीक आहे. नेक्स्ट ते झालं, त्याच्यावर बोलून झालं आपलं. आता पाळी आल्यानंतर पाळी आलेली आहे तुम्हाला, तर काय काय काळजी घ्यायची तुम्ही, तर ते तुम्ही पॅड जे वापरता ते किती दिवस वापरता, तुम्ही किती वेळ वापरता. पहिले तुम्ही काय वापरता, पॅड वापरता, व्हेरी गुड. कपडा काही मुलींना पॅडची रॅश येते, तर त्याच्यामुळे ते पॅड वापरू शकत नाही, पुरळ वगैरे उठतात, तर कपडा वापरला तरी चालतं, काही हरकत नाही. पण तो कपडा स्वच्छ पाहिजे. तुम्ही घाणेरडे कपडे घालता का, जसे घाणेरडे कपडे तुम्ही अंगावर चढवतात का, तसा तो पाळीचा कपडा पण आहे, तो स्वच्छ धुतलेला पाहिजे, उन्हात तो 4 ते 5 तास वाळवलेला पाहिजे, त्याच्यानंतर तो यूज करायचा. आणि एकदा आता आपल्याकडे काही मुलींकडे जे सांगतात मला मुली नंतर काय पद्धतीत तो पाळीचा कपडा 2-3 वर्ष वापरतात नाही. एक जो पाळीचा कपडा आहे, जो कपडा चालू आहे, तो साधारणतः तुम्ही वर्षभर वगैरे वापरलं तर ठीक आहे, म्हणजे 12 वेळेस फक्त, ठीक आहे. नंतर तुम्हाला जसे तुमच्याकडे भरपूर कपडे पाहिजे तर तुम्हाला जर नॅपकिनची रॅशेस असेल तर नॅपकिनची रॅशेस नसेल तर तुम्ही हे वापरायला हरकत नाही पॅड. आणि किती वेळ ठेवायचे ते पॅड, 6 घंटे. आणि आता असं पण नाही की 6 घंटे झाले, 1च घंटा झाला खूप ओलं झालं पॅड, चेंज नाही करायचं. पॅड ओलं झालं तर ते चेंज करून टाकायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर कपडा कसा ठेवायचा, पूर्ण आपला जो योनी मार्ग आहे तो कवर होईल, अंडरवेअरच्या खाली कसा ठेवायचा. त्याच्यानंतर 6 घंटे हायजीन खूप महत्त्वाचं आहे. हायजीन स्वच्छता, योनी मार्गाची स्वच्छता, तुमच्या हाताची स्वच्छता. प्रत्येक वेळेस आपण वॉशरूमला जाऊन आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे. तुम्ही आता बघितलं ते 3 ओपनिंग किती जवळ आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे स्वच्छता पाहिजेच, ओके. नेक्स्ट आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती चुका होतात. आपण सॅनिटरी पॅड्स वापरतो, ते तुम्ही कुठे टाकता, कचऱ्याच्या टाकता, व्हेरी गुड. तर पहिल्यांदा त्याला हात लावायचा नाही, सॅनिटरी पॅड्सला हात लावायचा नाही, ठीक आहे. काढलं पेपरमध्ये रॅप करायचं, किंवा आजकाल त्याची पाठी त्याचं पण एक स्वतःचं कागद असतो प्लॅस्टिकचं, त्याच्यात ते व्यवस्थित रॅप करायचं, पेपरमध्ये रॅप करायचं, कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आणि त्याचं झाकण लावून टाकायचं, ठीक आहे. ते बाथरूममध्ये फ्लश करायचं नाही, शाळेमध्ये टाकायचं नाही. त्याच्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर हात धुवून, ठीक आहे. हां, जर पॅडची रॅश होते काही मुलींना तर मग कपडा वापरला तरी चालेल, ते सांगितलं, पण तो कपडा स्वच्छ पाहिजे, ठीक आहे. आणि हां, तुम्ही योनी मार्ग किंवा खालची जागा धुण्यासाठी काय वापरता, तुम्ही लाजू नका, मला सांगा. हे बघा, डोळे आपले एक अवयव आहे, नाक आहे, कान आहे, तिथून जशी घाण येते तशी योनी मार्गातून सुद्धा थोडीशी घाण येते, त्याला आपण वाईट डिस्चार्ज म्हणतो, ठीक आहे. योनी मार्ग आपण डोळ्याला काही लागलं तर आपण त्याला साबण लावून तसं असतो का, तो आपला अवयव नाजूक आहे ना, तसंच योनी मार्ग पण नाजूक आहे. तिथे साबण कुठलं काहीच वापरायचं नाही, फक्त
फक्त पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवायचं. ठीक आहे, कारण की निसर्गाने आपल्या डोळ्यातून पाणी कधी येतं, आपल्या डोळ्यात काही घाण केली तर पाणी येतं ना, मग ते डोळे आपोआप स्वच्छ होतात ना. तसंच असतं. आता आपल्याला सर्दी झाली, खूप कफ साठला तर तो कफ बाहेर पडून जातो ना. तसंच आपल्या योनिमार्गातून ते सिक्रिशन येतात, ते योनिमार्गावरती स्वच्छ करतात. त्याला साबण किंवा बाकीचे काही असे रासायनिक काहीच वापरायचं नाही. स्वतःच योनिमार्ग फक्त साबणाने स्वच्छ होते. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. मुली साबण वगैरे वापरतात, त्याच्याने आणखी इन्फेक्शन होतात. तसं काहीच करायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे सगळं तुम्हाला पाळीबद्दलच्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता बाकीच्या गोष्टी आहेत की ते मी तुम्हाला सांगण्यासारखे आहे. ठीक आहे, बिंग युअर आता तुम्ही वयात येणाऱ्या मुली आहात, तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तर पर्सनल हायजीन म्हणजे स्वतः वैयक्तिक काळजी तुम्ही स्वतःची घेतली पाहिजे. रोज आंघोळ केली पाहिजे. करता का? रोज स्वच्छ आंघोळ केली पाहिजे. ठीक आहे, कान नाक सगळं स्वच्छ धुवून आंघोळ केली पाहिजे. त्यानंतर हप्त्यातून सगळ्यांचे केस मोठे आहेत, हप्त्यातून 2 तरी केस धुतले पाहिजे, गुरुवारी आणि रविवारी. तुम्ही सांगाल आम्हाला सकाळी तुम्ही शिकत असते ना, शाळा असते. ठीक आहे, शाळा असते तर काय हरकत नाही, घरी गेल्यानंतर काढून टाकायचे. ठीक आहे, व्यवस्थित 2दा हप्त्यातून केस धुवायचे, त्याला तेल लावायचं. त्यानंतर झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. ठीक आहे, घेता का? किती तास झोप महत्वाची आहे तुमच्यासाठी? 8 तास. ठीक आहे, 8 तास रोज शांत. किती? 8 तास झोप महत्वाची आहे. आणि भरपूर पाणी प्यायचं. आणि आता जे नवीन फॅट निघालं आहे मोबाईलचं स्क्रीन टाईम, मोबाईल बघता का? मोबाईलचं कमी करायचं. दिवसभरातून फक्त 1 तास मोबाईल पाहिलं पाहिजे असं बघायचं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही आता वयात येणाऱ्या मुली आहात, तुमचं एकमेकीशी वर्तन पण चांगलं पाहिजे, सोशल बिहेवियर पण चांगलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सुसंगत चांगल्या मैत्रिणी ठेवायच्या आणि नियमित अभ्यास आणि योगा करायचा. ठीक आहे, आता ऍक्टिव्हिटी आपली तिसरी ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. सगळ्यांनी तुम्हाला पेपर दिलेला आहे, पेपर दिलेला आहे ना तुम्हाला, तसं आपण आता हे केलेलं आहे, पाडलेलं आहे. ठीक आहे, तर आता फोल्ड करायचं, जेवढा उरलेला आहे तेवढा फोल्ड करायचं. हे बघा, पेपर जेवढा उरलेला आहे तेवढा तो फोल्ड करा, पूर्ण फोल्ड करायचा. ठीक आहे, ते पाठवले ना शुभांगी इतके टाकून देऊ पेपर. सगळे बेटा घे. हे बघा, आता फोल्ड केलाय ना, त्या फोल्डवरच आहे ना दीदी तुम्हाला टाकून देईल आणि 2 ठिकाणी टाकून द्यायचे. थोडंच टाकायचं, एकदाही टाकत नाही झालं तर टिपका टाकलाय की मी असं फोल्ड करते, त्यानंतर दाबून घेते आणि जी आकृती होईल ना ती मला दाखवायची. ठीक आहे, चला पटापट काही नवीन टाकून देते. शुभांगी